नमस्ते मंडळी, तर आज आपण ना भेंड्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये। तर इथे मी भेंडे कापून घेतले आहेत आणि तव्यावरती हे भाजून घेणार आहे। तव्यावरती भाजल्यामुळे काय होतं तर त्याच्यातला चिकटपणा निघून जातो। त्यासाठी हे भेंडे ना 10 ते 15 मिनिटं तरी आपण हे तव्यावरती चांगले भाजून घ्यायचे। थोडा वेळ भाजून झाल्यानंतर थोडासा कलर बदलला की त्याच्यामध्ये आपण ना तेल घालून सुद्धा भाजू शकतो, पण जास्त तेल घालायचं नाहीये। जास्त तेल घातला तर ते लगेच भाजले जात नाही, त्यामुळे कमी तेल घालायचं आणि ते भाजून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता जी चिकटपणा असते ना ती त्या तव्याला लागते, म्हणून आपण हे ना भाजून घ्यायचे आहेत। आता हे ना थोडेसे भाजलेले आहे, त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। तर इथे आपले भेंडे चांगले भाजून झालेले आहेत। इथे तुम्ही कलर त्याचा चेंज झालेला पाहू शकता। आता मी एका डिश मध्ये हे काढून घेणार आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आता मी दुसऱ्या साईडला एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलंय। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। भाजी आपण एकदम सुकी बनवणार आहोत, त्यासाठी आपण कांदा थोडा जास्त वापरायचा। कांदा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आपण हळद घालून झाल्यानंतर मी इथे घातलेल्या आहे 3-4 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण घालणार आहोत टॅमॅटो इथे मी बारीक करून घेतलाय। टॅमॅटो इथे मी 2 वापरलेले आहेत। आता हे सुद्धा मी याच्यामध्ये परतून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचंय चवीप्रमाणे मीठ। आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचे। एकदम ही भाजी ना कमी साहित्यामध्ये तयार होते। तर आता जे आपण भेंडे कापून भाजून घेतले होते ना ती आता मी याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत। इथे मी भेंडे उभे कापलेले आहे। जर तुम्हाला उभे कापायचे नसेल तर तुम्ही गोलसर असे कापू शकता, कसेही कापले तरीही चालतं। तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 2-3 मिनिटांसाठी असं बंद करून ठेवायचं आणि आता आपली 2-3 मिनिटं झाली। आता मी तुम्हाला खोलून दाखवते। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे आगळ आहे कुकमाचं, ते मी याच्यामध्ये 2 चमचे घातलेलं आहे। हे घातल्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते। आणि त्यानंतर मी घातलेलं आहे ओलं खोबरं घातलंय आणि हे मी मिक्स करून घेतलंय। तर आपली ना ही झटपट अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी टिफिन मध्ये वगैरे देऊ शकता, झटपट अशी बनवून। पूर्व तयारी करून ठेवायची भाजीसाठी। पहिल्यांदा रात्रीच आपण भेंडी कट करून ठेवायची। अगोदर भेंडी कट करून ठेवली ना फ्रीज मध्ये तर त्याच्यातला चिकटपणा निघून जातो, त्यामुळे पहिल्यांदाच याची ही कट करून ठेवायची। तर अशा पद्धतीने आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे।